ओम श्री वक्रतुंड महाकाय कोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु देव सर्व कार्येषु सर्वदा। आप देख सकते हो दोस्तों, हम उत्तराखंड देवभूमि में हम तुलसी विवाह संपन्न करने जा रहे हैं और दूल्हे राजा आ चुके हैं। बहुत ही आप देख सकते हो दोस्तों, ये तुलसी विवाह संपन्न होने जा रहा है देवभूमि उत्तराखंड में, और बहुत ही सुखद ऐसा पर्व मनाने जा रहे हैं हम लोग। हे बघा, आमच्या वहिनी साहेब सगळ्यांना अक्षता वाटप करत आहेत आणि भरपूर दूरून आलेल्या आहेत त्या सगळ्यांना। अशा हे बघा, अशा प्रकारे पुष्प आणि अक्षता इथं वाटप झालेल्या आहेत तुळशी विवाहासाठी। सगळेजण तयार आहेत, तुम्ही पण बघू शकता। वरुणाय नमः, वरुणाला नमस्कार करा। सर्व इष्ट मित्र मंडळींना अक्षता मिळाल्या का? हो, भेटलेल्या आम्हाला अक्षता। गणनायकं गजमुखं मोरेश्वरं सिद्धिदं मुरुडं विनायकमहं चिंतामणि अंतरपाळ धरलेले नवरदेवचे नवरीचे मामा आलेले आहेत, बघू शकता तुम्ही। लग्न ब्राह्मण मंत्र स्वरूप चालू केलेलं आहे आणि वरून दूरदूरवरून पाहुणे मंडळी आलेले। या देवभूमीमध्ये बघू शकता, खूपच सुंदर असा नजारा आहे देवभूमीचा। आता इथं रात्री पण झालेली आहे आणि यात्रा पण बंद आहे मित्र, परंतु आपल्या तुळशीमध्ये यांनी खूप सुंदर असं, मी तुम्हाला नंतर दाखवेल। लग्न लावूया आपण। नवरीचा चुलता येतो काय ते नवरीचे आजोबा तिकडे उभे आहेत कोपऱ्यात। मंगलम शुभ मंगलम हे नवरदेव नवरीच्या मामा आहेत, जरा आगोपणा करतायत, परंतु काय हरकत नाही। ही नवरीची मावशी तिकडे खाली। सद्गुण आणि मी सुद्धा ऑनलाईन पंडितजी, मी स्वतः विलास पाटील। आणि दुरून आलेले हे प्रमुख पाहुणे आपले इथलेच आमदार आहेत, पण ते निवडून घ्यायला नव्हते, पण आमचे आमदार होते। माल भी व्हिडिओ मग आडे तुम्ही आता आहे ना, आठ नवरीचा मोठा सुलतान पति चंद्राप्रती रोहिणी सावित्री पति सत्यवान लक्ष्मी मालिका सुतरे श्रीधरा तैसे हरिश्चंद्र तारामती कुरिया सदा मंगलम शुभमंगल
वधूवरान करणे दोघे करावी उभी वाजवते बहुबल बलान महेंद्रस्य प्राप्ते देव समागमे ऋषिभिः स्तूयमानस्य लग्न लागलेलं आहे आणि सगळ्यांनी अक्षता टाकून द्याव्यात. आणि पाहुणे मंडळांना विनंती आहे की जेवण केल्याशिवाय जाऊ नये. हे दूरच्या पाहुण्यांनी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. नवरदेव येतोय मंडपामध्ये, नवरी कन्यादान वगैरे सगळं होईल इथं. लग्न लाग हाँ नहीं पर पूजा होने ना भोग भोग लगाओ ना पहले, ये लगाओ सबको को टीका लगाओ. तो दोस्तों शादी हो चुका है और अभी अगला जो भी नियोजन है आगे देखते हैं हम. तो दोस्तों अब खाना थोड़ी देर में शुरू होने वाला है. खाना खा के जाना है. दूल्हा दुल्हन को बधाई कि बस अभी सॉन्ग आप सुनते रहिएगा. बहुत ही सुंदर ऐसा नज़ारा है हमारे कॉलोनी में. ये देख सकते हैं आप, बहुत ही सुंदर डेकोरेशन किया आपने अपने घरों के सामने. ये भी लड़की है. ये डेकोरेशन किया आपने अपने घरों के सामने, देख सकते हैं. ये अभी मैं मेरे घर के सामने आपको ले जा रहा हूँ दोस्तों, मेरे रूम में. ये तुलसी हो के उन्होंने बहुत ही सुंदर सा नज़ारा दिए और अपने घर में इन्होंने सजावट की है फुलों से, देख सकते हैं. हे शेवंतीचे फुलं मित्र खूप फुलाचे होते, परंतु आज तुळशीवा निमित्ताने सगळे फुलं त्यांनी तोडून हे तुळशी मातेची सजावट बघा, अशी सुंदरशी सजावट केलेली आहे. ही रांगोळी काढलेली शेवंतीच्या फुलांची आणि 2 तुळशी आहेत माझ्याकडे. त्या 2 तुळशीला सुद्धा शेवंतीच्या फुलांनी सजवलेलं आहे आणि चुनरी त्यांनी टाकलेली डेकोरेशनसाठी तुळशीची माताची. बघत राहा, खूप सुंदर असं आपलं नियोजन झालं आहे. चला आपण तिकडे जाऊया मंडपामध्ये. हे देवभूमीचं उत्तर काशीमध्ये आम्ही इथं आहोत. हे रात्रीचा सीन इथं खूपच सुंदर असा नजारा. इथं लोकसंख्या कमी असल्यामुळे तुम्हाला पाहिजे तसं बघता येणार नाही, जे आपण गावाकडे सिटीमध्ये बघतो मित्र. आपल्या तुळशीला तरी खूप सुंदर असं सजवलेलं आहे. बघेल सुंदर असा सजावट त्यांनी केली आहे. हां आणि मित्र हे डीजेचं मालक आहेत, चाळीसगाववरून आले ते रमेश खैरे सर. आणि हा त्यांचा डीजे रुद्र. इकडे रुद्र ते उचलला सगळी सटकलं त्याच्यावर. मग हे लहान पोरं पण खूप मस्ती करतात लग्नामध्ये. हे नवरीकडचे 2 जण सर आणि मॅडम, नवरीचे नातेवाईक आहेत आणि खूप त्यांनी सोनं वगैरे दिलं, हुंडा पण दिला नवरीला. ही नवरीची मैत्रीण आहे छोटी. हे वराडींचे नवरीकडली. आणि नवरदेवनी बहिणी वाटतं आता. रुद्र हाँ जाओ वीडियो चालू, वीडियो कंटिन्यू चालू.
आपण फोटो काढू. भगवान तुळशी यांचाच विवाह आहे दोघांचा, हे ना तुला माहिती पाहिजे. कृष्ण भगवान 4 महिना झोपले होते आणि त्या आजच्या दिवशी उठले ते, आणि मग त्यांनी उठल्या उठल्या तुळशी मातेकडे बघितलं आणि त्यांनी विवाह केला आजच्या दिवशी तुळशी माता. चूक बोललो असेल तर माफ करा. तुम्ही करा साहेब, मग तुम्ही करून घ्या पहिले. सगळेजण आपल्या आपल्या जोडफेने तुळशीमध्ये कृष्णामध्ये पूजा करतात आणि ते सुवासिन पण आपली पूजा करतात. बघा ही आपली महाराष्ट्रीय संस्कृती आहे मित्र. तुला काय ठीक आहे आला का? खरोखर मित्र, महाराष्ट्रासारखा देश राज्य हे आपल्याला अहोभाग्याने मिळालेलं आहे. आणि आज पण सुद्धा हे सन्मान मानपान सगळं पूजापाठ हे मनवलं जाते, सांभाळलं जातं. आणि मित्र, ह्या सगळ्या ज्या पण आपण परंपरा राबवतोय हे नक्कीच आजच्या नवतरुण पिढीला दाखवणं सांगणं गरजेचं आहे मित्र, जेणेकरून हे भविष्यात हे पूजापाठ संपन्न करत राहतील. हे नवरीकडचे नातेवाईक आहेत ते पूजा करतात, कन्यादान करतात. काहीतरी बघत राहा काय काय मिळतं नवरदेव नवरीला त्यांच्याकडनं. नवरी दिली ना बापा. हां, त्यांनी नवरी दिलेली आहे कृष्ण भगवानाला. त्याचा कन्यादान चालू आहे, बघत राहा. ओम श्री गुरु नमः. आज हमारा संकल्प है कि हमारे ने क्या शास्त्र में कहा गया है कि अगर आपकी बेटी नहीं है तो आप तुलसी जी का भी ऐसी शादी करके ना, मतलब ब्राह्मण को फिर तुलसी जी को आपको देना पड़ता है, मतलब कन्यादान करके. तो ऐसे हम जरूर करेंगे. बिल्कुल बिल्कुल. हाँ, ये यहाँ भगवान तो हमारी तरफ से आज कन्यादान होगा ना फिर. हाँ क्या बात है, आज का बड़ा संजोग की बात है हाँ. कि तुलसी विवाह का दिन ही हम कुछ पहनाना पड़ता है ना दूल्हे राजा को. नवरे हाँ हाँ.